तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. आजच्या राष्ट्रीय महिला परिषदेसाठी व्यासपीठावर उपस्थित ज्यांच्या संकल्पनेतून आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये आजची ही परिषद होत आहे त्या आदरणीय फौजियाताई, खरं ज्यांची प्रमुख उपस्थिती आणि ज्यांचं मार्गदर्शन आपल्या सगळ्या महिलांना घ्यायचंय ते आपले प्रांत अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, प्रत्येकाचं नाव घेणं अपेक्षित आहेच पण वेळेचा कमतरता आहे आणि मला फक्त 2 मिनिट दिलेत. त्याच्या 2 मिनिटांमध्ये सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रातून, भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिलांबरोबर संवाद साधणं महत्वाचं आहे. त्यामुळे इथे उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या माता भगिनी, खरं राष्ट्रीय महिला परिषदेमध्ये आपण आज सगळ्यांना ऐकतोय आणि महिला आरक्षण किती महत्वाचं आहे, आपल्या महिलांना स्वतःचं हक्काचं व्यासपीठ मिळणं किती महत्वाचं आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये संजयजी असतील, सगळे नेतेगणही आपल्याला मार्गदर्शन करतीलच. पण आपण महिला म्हणून जेव्हा काम करतो तर मला सगळ्यात पहिले तर संजयजी तुमचे आभार व्यक्त करायचे की तुम्ही हे मान्य केलं की पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये तुम्ही पुरुषच आम्हाला पुढे जाऊ देत नाहीयेत. आम्ही आता हे विंग्स जे आपल्या हातात होते त्या विंग्सला फडकवतानाही मी, बाबा माझ्या बाजूला बसले होते, आम्ही सहज गमतीमध्ये त्यांना म्हटलं की आता थोडं आम्हाला आमचे पंख थोडे अजून मोकळे करायचे आहेत, थोडं उंच उडू द्या, कारण महिलांना आरक्षण तर पवार साहेबांनी दिलंच. आज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण नेतृत्व करू शकतोय, त्यातून आपण आज अनेक महिला इथे आहेत की त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेतृत्व करून त्या पुढे आल्या. सक्षना आहे, सक्षना इथे बसली आहे, सक्षना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून आली आणि आज ती राष्ट्रीय कार्यकारिणीपर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ती काम करू शकते. हे आदरणीय पवार साहेबांनी आपल्याला व्यासपीठ दिलंय म्हणून आपण करू शकतोय. पण हेच करत असताना गेले कित्येक वर्ष आपण संघर्ष करतोय. तो का करावा लागतोय? कारण पुरुष प्रधान संस्कृती आहे. जर तुम्हाला आणि मला लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आरक्षण मिळालं तर यांना खुर्च्या अर्ध्या खाली कराव्या लागतील आणि त्यांच्या खुर्च्या वाचवण्यासाठी आपलं जोपर्यंत लांबवता येईल आरक्षण तोपर्यंत लांबवण्याचा प्रयत्न होतोय. खरं पवार साहेबांचे मनापासूनच आभार मानले पाहिजेत की साहेबांनी हा विचार केला की ह्या महिलांमध्ये ती शक्ती आहे, महिलांमध्ये ती ताकद आहे की त्या नेतृत्व करू शकतात आणि त्या नेतृत्व करून त्या पुढे जाऊ शकतात. पुरुषांना सगळ्यांनाच माहिती आहे की महिलांमध्ये ती ताकद आहे. कारण मी नेहमी एक उदाहरण कायम देते की जेव्हा एखादी महिला एकटी असते, तिच्या पतीचं निधन होतं, तर ती आयुष्यभर संघर्ष करते, ती एकटी लढते, तिच्या मुलांना पुढे करते, तिच्या मुलांना मोठं करते, शिकवते, पण ती दुसरं लग्न करायचा विचार फार क्वचित करते. तसंच तुम्ही पुरुषांना बघितलं किती वेळ राहू शकतात. एका पुरुषाला संपूर्ण मुलं बाळ सांभाळून घर सांभाळायचं सांगितलं तर लगेच विचार येतो दुसरी बायको घरात आणावी, कारण घरचं दारचं सगळं काही जमत नाही. महिलेमध्ये ती ताकद आहे. ही ताकद प्रत्येकाला माहिती की महिलेने जर ठरवलं तर ती काही पण करू शकते. फक्त हे आपल्यामध्ये ठरवायचं गरज आहे. मला कायम असं वाटतं की आपण एकमेकींच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे आणि फौजियाताईंनी हा उत्कृष्ट असा या परिषदेच्या माध्यमातून निर्णय घेतलाय की हे आरक्षण आहे ना, या आरक्षणासाठी आपणच लढलो पाहिजे. आम्ही निवडणुका लढतोय. मी स्वतः 2दा निवडणूक लढली आहे. जेव्हा आम्ही विधानसभेला निवडणूक लढतो ना, 10-15% का होईना अशी लोक अशा मानसिकतेची असतातच. संजयजी किती विचार करतात की एका ठिकाणी पुरुष आणि एका ठिकाणी बाजूला महिला ठेवली तर 10-15 लोक अशी तरी विचार करणारी असतात. पुरुष त्यांच्या प्रधान संस्कृतीमध्ये त्यांची विचारधारा अशी असते, समोरच्याचं काम पटत नसलं तरी चालेल पण तो पुरुष आहे म्हणून त्याला मतदान करावं. त्यावेळेस 10-15% महिलांना मतं कमी मिळणारे अशा अनेक महिला हरल्यात. हे सर्वे सांगतात. कारण माझा PhDचा विषयच आहे रोहित दादा. म्हणजे आजचा जो विषय चालू आहे ह्या विषयावरती मी PhD करते, गेले 4.5 वर्ष झाले. त्याच्यामुळे मी कागदोपत्री हे चांगल्या रीतीने मांडू शकते.
की आज महिला आरक्षण एवढे वर्ष झाले आम्हाला संघर्ष का करावा लागतो, एवढा संघर्ष केल्यानंतरही अजून आम्हाला महिला आरक्षण मिळत नाही, आणि मिळालं तर आम्ही या भारताचं नंदनवन नक्कीच करू शकतो, एवढी ताकद आमच्या माता भगिनींमध्ये आहे आणि ती आम्हाला संधी मिळावी ह्यासाठी सगळ्यांनी मिळून लढणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये तुम्ही प्रत्येकीचा सहभाग हा असणं गरजेचं आहे. आपण प्रत्येकीने आवाज उठवणं गरजेचं आहे. तुमच्यातल्या नेतृत्वाची ओळख ही तुम्ही स्वतः करा. खरं मी या व्यासपीठावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसचे मनापासून अभिनंदन करेल की जर डेटा आपण आधीपासून बघितला तर सगळ्यात जास्त महिला लोकप्रतिनिधींना निवडून देणारी आणि संधी देणारे कुठले पक्ष असतील तर ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. हा डेटा सांगतो आणि 2014 पासूनचा तुम्ही डेटा काढा. मी हा फक्त महाराष्ट्रापुरताचा अभ्यास केलाय, पण 2014 पासून जर तुम्ही बघितलं असेल तर महिला लोकप्रतिनिधींची संख्या ही कमी झालेली आहे. म्हणजे जे पक्ष आम्ही महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, आमच्या लाडक्या बहिणी आहेत, आम्ही महिलांसाठी धोरण आणलंय, आम्ही हे केलंय ते केलंय गाजावाजा करताना, पण महिलांना संधी देण्यामध्ये अजूनही कुचराईपणा त्यांच्यामध्ये आहे. तो काँग्रेस आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्या महिलांना सगळ्यात जास्त संधी मिळालेली आहे. लवकरच आपल्या लढ्याला यश येईल आणि 2029 मध्ये आपल्याला सगळ्यांना विधानसभेला लोकसभेला लढायची संधी मिळो ही आम्ही सगळेच आशा करतो. फौजियाताईंची मी या निमित्ताने तुमचे अभिनंदन आणि तुमच्या सगळ्या टीमचे अभिनंदन करेल की ही गरज आहे काळाची. कारण महिलांना कुठलीच गोष्ट सहजासहजी मिळत नाही, तिच्यासाठी संघर्ष हा जन्मापासून येतो. ज्या दिवशी ती जन्माला येते त्याच दिवशी घरची लोक म्हणतात अरे मुलगी जन्माला आली, मुलगा यायला हवा होता. तोच संघर्ष मरेपर्यंत पुरतो. त्याच संघर्षाची तुम्ही सुरुवात केली आहे आणि आम्हाला आनंद आहे की तुमच्या नेतृत्वामध्ये आम्ही या संघर्षाचे सहभागी आहोत, तुमच्या संघर्षामध्ये तुमच्या सोबत आहोत. नक्कीच याला यश येईल आणि आपल्या महिलांमध्ये ज्या समोर बसल्यात यातल्या अनेकांना संधी मिळेल, या आरक्षणाचा त्यांना फायदा होईल अशी अपेक्षा करतो. आजच्या कार्यक्रमासाठी सगळ्या आयोजकांचे मनापासूनही आभार व्यक्त करेल. तुम्ही सगळ्या दुरून सगळ्या उपस्थित राहिल्यात, पाण्या पावसाच्या आल्यात, त्यासाठी तुमचे मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.